सांगली के शिराला स्थित ऐतिहासिक भुईकोट किले में धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की 7,700 वर्ग फीट की भव्य रंगोली बनाई गई। रंगोली का अनावरण 11 मार्च को किया गया और ये 16 मार्च तक दर्शकों के लिए खुली रहेंगी। इसके प्रसिद्ध रंगोली कलाकार सुनील कुंभार ने तैयार किया है। सांगली जिले में शिराला स्थित ऐतिहासिक भुईकोट किले में धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की स्मृति में एक अद्भुत और भव्य रंगोली का अनावरण किया गया। ये रंगोली 7,700 वर्ग फीट क्षेत्र में फैली हुई है और इसे देखने के लिए लोग बड़ी संख्या में पहुंच रहे हैं। रंगोली के कलाकार सुनील कुंभार ने इसे तैयार करने में 35 घंटे का समय लिया और इसमें 18 अलग अलग रंगों का उपयोग किया गया। खास बात यह है कि इसे बनाने के लिए लगभग 1.5 टन रंगोली का इस्तेमाल किया गया। ये पहली बार है कि सांगली और शिराला जिलों में इस तरह की विशाल रंगोली बनाई गई है। आज आपण 32 शिराळा येथे भुईकोट किल्ला, या भुईकोट किल्ल्यावर 7,000 स्क्वेअर फूटची रांगोळी रेखाटली आहे आणि ती रांगोळी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांची रांगोळी रेखाटली आहे आणि ही रांगोळी आजपर्यंतची सर्वात मोठी रांगोळी ठरली आहे, कारण आजपर्यंत छत्रपती संभाजीराजे यांची सर्वात मोठी रांगोळी आपण ही रेखाटली आहे। ही रांगोळी रेखाटत असताना आमच्या शिराळा वाळवा तालुक्याचे विद्यमान कार्यसम्राट आमदार सत्यजित भाऊ देशमुख साहेब व वहिनी रेणुकाताई देशमुख यांच्या माध्यमातून ही रांगोळी आपण रेखाटलेली आहे आणि मी ही रांगोळी रेखाटत असताना मला तब्बल 35 तास लागले आणि या रांगोळीसाठी मी जवळजवळ 17 ते 18 कलरचा वापर करून 2400 किलोच्या दरम्यान ते 2500 म्हणजे 2.5 टन रांगोळीचा वापर करून ही रांगोळी रेखाटली आहे। आणि याच ठिकाणी का तर छत्रपती संभाजीराजे यांना ज्यावेळेला नजरकैद केलं होतं त्यावेळेला त्यांना चांदेल प्रांत मार्गे भेडसगाव मार्गे शिराळा भुईकोट किल्ला येथे एक रात्र ठेवलं होतं आणि त्यावेळेला शिराळा पंचक्रोशीतील तब्बल 400 ते 500 मावळ्यांनी येथे संभाजीराजांना सोडवण्याचा शेवटचा प्रयत्न केला होता, परंतु तोही प्रयत्न अयशस्वी ठरला होता आणि महाराष्ट्रात हा एकमेव प्रयत्न झाला होता आणि तो यशस्वी ठरला होता आणि त्यामुळे त्यांच्या पदपर्शने पावन झालेल्या या भूमीमध्ये आपण ही रांगोळी रेखाटली आहे।